निर्मलाबाई, आमच्यावर किती पैसे होते हो दोघीवर? आमच्या नंदा भावजावर किती पैसे होते तुझे? तू नसतं दिले हो तिकिटीचे सर्व पैसे. अहो सर्वच बायाचे पैसे दिले, सर्वचे द्यायचे आहे. उद्या द्या आणि त्यावाल्या बाकीचे आणून. त्या गेलेल्या आता आपली गंगा तर तिच्यावाल्या घरात जवळ उतरली, बस स्टॉप जवळ आपल्याला आणून दिले याने इकडं. आता बाकीच्या बाया आता रात्री जाऊ का माहिती त्याच्या घरी पैसे मागायले व. उद्या दे जा ना आणून. तूही उद्या दे जो. आताच विचारून राहिली हाय बाई, जशी काही उठून पळाली. खरं तू उठून पळून राहिली का गावातून व? किती झाले आमच्यावर तर नाही हो. तू एवढ्याशा पैशासाठी उठून पळणार आहे का बिचारे आम्ही? म्हणून तर म्हणलं का उठून पळत आहे का बा? मागून राहिली का मी तुले पैसे मागतले का म्हणलं का? नाही व, चाल बापा घरी जातो आता. हे सोनमनं काय बनवलं काय नाही, थोडेसे आणले बाई समोसे गिमोसे पोट्ट्यासाठी. आणि ते मोतीचूरचे लाडू आणले, खायन पोट्टे घरी दोघे जण. थोडेसे इले द्या लागन बाई आपल्या मायावाल्या हे तर माई भाऊजाई सोबतच आली म्हणा. बाई तुम्ही सोबत चाला बरं चंदाबाई घरी. तुमचे भाऊ मला बोलन बरं, त्याला सांगितलं नाही यायनं वेळेवरच केला होता का नाही आपला प्लॅन जायचा. तर मी काही सांगितलं नाही, ते कामावर गेले होते तर मी चालली आली त्याच्या मागं तुमच्या सोबत. तुम्ही चाला चाला करीत. आता एवढा वेळ झाला फुगून असन ते दोडक्यासारखे. चाला ना जे थोडेसे सांगाले तुम्ही समजावून. तुम्ही असल्यान माहीत पडलं त्याले तुमच्यासोबत गेलतीत काही म्हणून मी रे बोले. हो जी चंदाबाई, उद्याच बोलन का हो तुले दया? ना जी बोलत नाही तर काय बोलते ना बापा. कुठं गेलती न काय गेलती न काहून गेलती न कोण सांगितलं असं म्हणते ना ते. म्हणून तर म्हटलं बाईले चाला सोबत. हे असले म्हणजे मग बोलत नाही, सांगते ह्यावाल्या समजून. मग काय हो बापा चंदा, मग जाय थोडीशी. हो बाई यो देवे आहे तसाच बदमास वानाचं. त्याला लय वेळा सांगितलं रे थोडस फिरू देत जा, बसू देत जा, हे करू देत जा. मग कामाला तर येऊ देत नव्हता व. बरं जाऊ दे बापा, इथं कुठं गोष्टी. रात्र झाली, चाल घरी स्वयंपाकाचं गी पाहा लागन. हॅलो बाई दया, मग चाल बरं पटकन घरी. तिकडे जायचं आहे मध्ये. स्वयंपाक गिंपाक बनवा लागन. काय बनवलं काय नाही तिनं सोनमनं. तिले पोरी बारीले एवढं काही समजत नाही. सांगितलं काम करते बिचारी. ते एवढं स्वयंपाकाचं तिले एवढं हे नाही. बाई काव्याचे बाबा बोलन का तर काय माहित. पिक्चर पाहायला गेली म्हणल्यावर. चल ना बाई घरात हो. चल ना पाणी मानी पेजो थोडीशी. मला सामान घे माहिती इथं माय. आता तुझ्या घरी नाही येत बाई, इथं माझ्याच घरी काढतो मी सामान. माहितलं तुझ्या थैलीत आहे तर. आणि मग चालली जाय लागेस तू. तुले तर काही स्वयंपाक वायंपाक करायला नाही लागत. आता रोशनीने ठेवला असं ना करून. आम्ही स्वयंपाक नाही करा लागत मले, करते मायसून. पण मला घरी तर जावं लागत ना. काही इकडे तिकडे गावातच फिरू, माय स्वयंपाक नाही करा लागत म्हणून. नाही व, तसं नाही म्हणत आहे मी. चाल ना मग घरात. इथंच काढू का रस्त्यावर सामान बिचारे? चाल ना घरात तर चाल. काय म्हटलं, बुंदीचे 2 डबे आहेत तर त्याच्यातले 2-4 बुंदीचे लाडू काढून घेतो तू त्यासाठी. काऊन घेतले काऊन नाही व तू डब्बा? एखादी डब्बा साऱ्या बायाला घेतले, तू न कोण नाही घेतले हो बापिता? पैसे गिसे नव्हते का? मला सांगा लागत होतं ना, मग मी न दिले असते तुले पैसे. नाही ना बाई हो, पैसे नव्हते ना माझ्याजवळ, म्हणून तर नाही घेतले. समोसेच घेतले. ते काही घेतला नाही मी. लय महाग होता ना तो बुंदीचा डब्बा, म्हणून घेतले नाही मी. हाय माझ्याजवळ मला उरलेले पैसे, पण मग घरी लागत नाही का आता. काही बी वेळेवर काही आणा लागते, म्हणून नाही घेतली मी. मग मला तर सांगते ना, मी न दिले असते ना. त्यासाठी डब्बाही नसता घेऊ शकले काय मी? हो एवढी गरीबी थोडी आहे माझ्याजवळ का बहिणीसाठी एक डब्बा घेऊन नाही देऊ शकत मी माझ्यावाल्या बहीण लेकीले. हो पुरीसाठी एक डब्बा नसता घेऊन दिला तुला. सांगते तर सही. नाही म्हणलो बाई व, नेहमी देत नाव तू मले. आणि बाय म्हणते तसे इथं बाया वावरात म्हणते बाई तू येतं घर अर्ध तुझी बहीणच चालवते, तुले देते बाई म्हणते लय. म्हणून मी त्याच्या मागं ना, म्हणजे त्याच्या समोर मी म्हटलंय नाही तुले जाऊ द्या म्हणलं. लोकायचं काय करायला लागते तुले बबिता? मी हाव ना देणारी घेणारी, लोकायले बोंबलू दे ना. लोक बोंबलतच असते वा वा. सांगते ना मी एक डब्बा घेतला असता मले. मग याटत विचारलं मी ना तुले. माय म्हटलं मी याच्यात माय 2च डब्बे दिसते, जेवायला तर डब्बा कुठं गेला हो म्हणलं. राहिला का दुकानात? तू म्हणतो नाही मी घेतलाच नाही, तेव्हा माहीत पडलं. जाऊ दे ना बाई जाऊ दे. चाल बरं घरात. चाल बरं घरात आणि काढून घेतो कोणतं सामान आहे तर दे माय पिशवी. मला जायचं आहे घरी. सूरज वाट पाहत असन, पोट्टे वाट पाहत असन, लहान मायवाले. ते पोरगी तर लई आहे मायवाल्या पोराची. पाय ना दिसली तिले तर अरे बापा बल्ली लावते. किती वेळा फोन करून राहिलो इथे संध्याने, सोंद्या फोनही नाही उचलून राहिली. काऊन एवढा कायचा राग आला काय माहिती तिले? असं काय म्हणलं मी ना तिले? शब्द म्हणला फक्त तिले, एवढा राग आला तिले. आता तुले त्या पोरानं फसवलं साधी सिंपल आहे म्हणून. एवढं काय तन उठून जायचं होतं? तन उठून जाले. काय झालं रे? काय म्हणलं तुला वहिनीने? एवढ्या रागात तन उठून गेले. भेटले वाटते तुम्ही दोघ जण? नाही भेटायला गेलता वाटते आज तू तिकडं. नाही काजल, नाही तसं दिसत. काय नाही, भेटायला नाही गेलो तुम्ही. खोटं बोलून राहिलं रे माझ्यासोबत.
झालं तुमचं? तू मगानी बोलून राहिला होता फोनवर त्या आपल्या तिच्या भावासोबत. काय झालं? आ तिनं काय म्हणलं त्या बायकोनं? हो ते घरी सांगितलं वाटते तिनं. मी काहीच नाही म्हटलं हो काजल, मी फक्त एकच म्हणलं. तिने कायचा राग आला काय करायचं? ते सागर भाऊन मला फोन केला काही अशी अशी कोण म्हणून राहिली म्हणून संध्या, मला लग्न नाही करायचं लग्न नाही करायचं. मग आता काय करू? मग तिच्यावाल्या काय पाया पडू का मी लग्न करायसाठी? फोन लावला तर फोनही उचलत नाही आहे ते, ऐन वेळेवर म्हणून राहिली. आता मी काहीच नाही म्हटलं तिले. म्हणजे डायरेक्ट लग्नाला नाही म्हणून राहिली? कोण काय झालं? असं काय बोलला तू तिला? ते लग्नाला नाहीच म्हणून राहिली? अरे तुला खरं खरं सांगू का काजल, मी गेलतो तिने भेटायला गेलतो, बसलो. तिने म्हटलं पिक्चर पाहिले जाऊ बा म्हटलं. चाल म्हटलं माझ्यासोबत पिक्चर पाहिले. तर ते येऊन राहिली होती पिक्चर पाहिले. पण मग ते मला असा पिक्चर नाही आवडत तसा पिक्चर नाही आवडत अशी करे. तर मी म्हणलं तुला हे साधी सिंपल आहे म्हटलं, म्हणून तुला त्यावेळेला पोरांना फसवलं म्हटलं, बस एवढा शब्द म्हटलं. तर ते त्यांना उठून चालली गेली. काय सांगितलं घरी ना काय नाही तिच्या घरच्या लोकांनी. तिच्या भावाने मला फोन केला का तुम्ही असं काय म्हणलं म्हणते, कायचं भांडण झालं तुमचं का हे संध्याशी अशी म्हणून राहिली म्हणून. तरी काय नाही म्हटलं रे? लग्नाच्या पहिले जे झालं ते झालं. काय नाव काढायला लागत होतं त्याच वाला. त्या पोराचं काही अक्कल नसल्यावानी अजूनही लहान असल्यासारखं काऊन वागतं रे तू भाडा? म्हणून काय नाही लग्नाच्या पहिले काऊन भेटू नाही देत? हे असं सारखं अजूनही लोक त्याच वाला बरोबर आहे हे असे तुम्ही हे करता ना म्हणून. पण बाई मी मजाकच म्हणलं, एवढं काही सिरियस नव्हतं ते. तिनं एवढं सिरियस घेतलं. पण बाई मी मजाकीच म्हणलं. आता तिने एवढं सिरियस घेतलं, मला काय माहिती एवढं सिरियस घेन म्हणून. घ्या आले डायरेक्ट तिनं लग्नालेच नाही म्हणलं. फोन करून राहिलं मी उचलून नाही राहिली. ते वा रे वा, नाईले बाबाले काहीच नाही माहित. काजल आईले बाबा सांगू नको. काय काजल सांगू नाही तर काय करू रे? आईले न बाबाले माहित तर पडलं पाहिजे त्याच्या सुनेनं नाही म्हटलं म्हणून होणाऱ्या. नको सांगू ना आईले आणि बाबाले. बाईनं बाबा मला शिवा देईन ना. काजल तुला तसंच पाहिजे. घ्या भेटा अजून भेटाले. काजल थांब मी आलो. तू नको सांगू थांब. काजल ही वाली ऐकत नाही, आपल्याच मतानं करून राहिली ही वाली. थांब ना ये ना तर ये इकडं. आईले बाबाले काय झालं तर सांग. तुमचं वालं तिनं डायरेक्ट लग्नाला नाही म्हटलं तर मग फोन करा बाबा तिच्या बाबाले काय आहे तर बोलून घेन. ये रे इकडं केवल्या. मी ना साबुदाणा बनवून ठेवला बाई. उली सत दिसते याच्यात. उपास आहे, आंघोळ पाणी झालं म्हणजे खातो म्हणलं मी ना. एवढं सत दिसून राहिलं याच्यात साबुदाणा. लते लता म्हणजे पूजा ताई काय म्हणता तुम्ही? काय झालं? हो साबुदाणा माझा उपास आहे आणि तुझा उपास काय नाही व. आणि माझा उपास आहे तुला तर माहित आहे माझा आज उपास आहे सोमवारी तर. आणि मी साबुदाणा बनवला होता थोडासाच होता डब्यात. आणि तू कोण खाल्ला हो एवढा मोठा साबुदाणा? थोडासा उलीसा होता तर मी भिजू टाकला माझ्यापुरता झाला तो. आणि तू खाल्ला का? कोण खाल्ला तो साबुदाणा? तुमचा बाई उपास होता आज. माझ्या लक्षातच नाही की तुमचा उपास आहे म्हणून. मला वाटलं साबुदाणा बनवलेला आहे बा, मला आवडते म्हणून घेतला मी त्याच्यातला आणि खाल्ला. जी मला काय माहित का तुम्ही तुमच्यासाठीच बनवला बा म्हणून. शिकू नको जास्त तू. लते तू किती शायनी आहे ना, मला चांगल्या तऱ्हेने माहित आहे शायनी आव्हानाचे. तुला माहित आहे माझा उपास राहते सोमवारी म्हणून डब्बा नेत नाही मी सोमवारी. तरी सर्वजणांसाठी स्वयंपाक करून जातो डब्बा राहिले. आणि साबुदाणा आज मी घरी होती, मला बरं वाटून नाही राहिलं म्हणून. आणि मी साबुदाणा बनवला आणि तुला खाऊ नाही घेतला. उलीसा एवढं साथ ठेवला. आता काय खाऊ मी? आता राहू का उपाशी? थोडंसं तर पाहिजे खाले. काही नाही काही आजी खाले नाही आहे का? परत भाजी पोळी भात सर्वच काय खाले? तुला बनवला ना स्वयंपाक ते काऊन नाही खाल्लं तुला? आणि तुला खायचंच होतं तर मला पहिले सांगते ना, मी जास्त बनवला असता ना, आणला असता बाहेरून विकत ना, बनवला असता. आता काय खाऊ मी? काही एवढं लक्ष नाही जी पूजा ताई. मला काय माहित तुम्ही खायच्या साहेबा म्हणून. मला वाटलं तुम्ही खाल्लं असन उरला असन बा म्हणून ठेवला असन हा वाला म्हणून खाल्ला. तेल तर भल्लच टाकलं तुम्ही. किती तेल टाकलं? एवढं तेल टाकत असते का? आणा नाही लागत. भाऊ सांगते सर्व काही. बस इथं खायते आहे ती बस झालं. तिथून नवऱ्याला सोडून दिलं आणि इथं आणून बसली आमच्यावाल्या डोक्यावर. म्हणलं तू ना काय म्हणलं? तू काय बडबड करून राहिली आमच्या याच्यावर बसली डोक्यावर? काय म्हणलं तू ना? काय नाही म्हणलं मी पूजा ताई. तेल म्हणलं तेल एवढं टाका लागते का जी? नाही तेल टाकलं ना तुम्ही. थोडासा हात नाही का कंट्रोल मध्ये करत जा. सकाळी स्वयंपाक बनवता तुम्ही तर कितला तेल टाकता भाजीत? किती तेल लागते घरात? बरं आहे तुमचा भाऊ आणते किराणा म्हणून. शिकून राहिली का आता मला किती तेल टाकायचं किती नाही टाकायचं? तू शिकून राहिली जसं काय मला स्वयंपाक बनवता येतच नाही आहे ना. शिकून राहिले म्हणून बुजून करून राहिली तुला. आता माझ्यासोबत येवाला मी इथून उठून पाहिली पाहिजे बा म्हणून जाणून बुजून करून राहिली तू आहे ना माझ्यासोबत. साबुदाणा एवढा मोठा बनवला आणि तुला खाऊन घेतला बंदाच्या बंदा. उलीसा 2 घास ठेवला त्याच्यात. तुला काही लाजगीच वाटते का नाही? थोडंसं सांगायचं ना मला. मी जास्त बनवला असताना लागेच तुझ्यासाठी. आता काय खाऊ आम्ही? घरी साबुदाणा दुसरा आहे बी नाही ना. आता एवढ्या लवकर भिजते का तो? आणि मला उलून वरून म्हणून राहिली का तेल जास्त टाकलं म्हणून. किराणा सांगू राहिली मला नाही. आता काय म्हणता? अर्धा किराणाचे पैसे देत जाऊ का मी तुला आता? हे म्हणणं होय का तुया? असं कायले म्हणलं जी अर्धा किराणा? मी म्हणलं का तुम्हाला तसं? अर्धा किराणा म्हणलं का मी? तुम्ही तुमच्याच मतानं तोंडानं म्हणून राहिले बा. तुम्हाला वाटते तर आणत जा मग अर्धा किराणा तुमच्यासाठी, पोरासाठी आणि तुमच्यासाठी. मी तुमच्या घराला एवढे मोठे पैसे लावले, तुमच्या लग्नाला लावले आणि आता मला किराणा सांगू राहिली तू? 2 दिवस राहिली का नाही राहिली तर इथं? नाही म्हणलं तुम्हाला पूजा ताई. तुम्हीच तोंडानं म्हणून राहिल्या. मैत्रिणीची बहीण होय ना तू?
बहीण राहिले चांगली राहायची म्हणून माझ्या भावाले मागितलं तुले. चला बा जवळची साय चांगली आहे. हा आणि तू मला शिकून राहिली, माझा भाऊ तर नाही म्हणत. तू सांगू राहिली मला किराणा नाही. 2 दिवस राहिली का नाही राहिली तर उलीचं तेल टाकलं आणि जास्त तेल टाकलं म्हणून राहिली तू. शिकून राहिली का मला तुला? आता येऊ दे त्याला येऊ दे, संदेशला येऊ दे, मी त्याच्यासोबत बोलतो. हा सर्व पैसे वापस द्या, माझ्या 1.5 लाख रुपया तो लग्नाचा. आणि हे बी आपल्या घराला लावलेला तो सगळा पैसा देऊन द्या मायाला. मी चालली जातो इथून. बंद पैसे, आत्ताच्या आत्ता पैसे. तुमच्या भावाला सांगायची काय गरज आहे आता? मी काय म्हणलं तुम्हाला? काहीच तर नाही म्हणलं. एवढ्याशा गोष्टीचं काय तुम्ही हे करून राहिले? 2 तोंडी आहे तू लते. 2 तोंडी राहिले. मला शिकू राहिली का तू? इथं आली तेव्हापासूनची नाटकं पाहून राहिली. माय पोराला त्या दिवशी साखर पोळीच मागितली तुले, तर साखर संपली म्हणे. म्हणलं ना तुला साखर संपली म्हणून माय पोराले. माय पोरग मला सांगत आलं रूम मध्ये. म्हणलं का नाही? एवढी मोठी साखर डब्यात होती ना? नाही जी बाई, नंतर आणली तुमच्या भावानं, नंतर आणली. तेव्हा नाही आणली होती. मी काय खोटी बोलू बाप्पा? मी देतो ना त्याला जेच लागलं ते तुमच्या पोराले. तू नाही का त्या नवऱ्याला शिकव आणि माझ्या आईले बाबाला शिकव. तेच तू या नाटकात फसते. मी नाही फसत. तू कशी आहे ना म्हणजे चांगल्या तऱ्हे समजून राहिला. आता थांब ना, येऊ दे ना संदेशाला येऊ दे. माय पैसे मागतो मी त्याले. शिकून राहिला नाही तर माझ्या नवऱ्याला फोन करतो. फोन करायला पूर्ण पैसे मागायला लावते. तो तर माहित आहे ना मग कसं आहे तर. त्याला जर माहित पडलं का मी तुम्हाला एवढे पैसे दिले म्हणजे तो पा मग काय कसा तमाशा करते तर. ते का काय तर काय माहित करता हे भावा सांगा. पूजाताई ऐका तसं आहे. आजी मी माय म्हणणं तसं नाही होय पूजाताई. नाही मला तू तेल सांगू राहिली होती ना. एवढंच तेल टाकलं का तेवढंच तेल टाकलं का तुम्ही किराणा आणा. मी आणतो बाई किराणा. पहिले माझ्याकडे 5 लाख रुपये ते 1.5 लाख लग्नाला लागला तो 6.5 लाख रुपये माझ्याकडे टाका. दोघे नवरा बायको आता लवकर टाका. पूजाताई ऐका तसंही थोडस ऐका ना. पूजाताई इकडे ती या. काय म्हणून राहिली हो तू? टोमणे मारतं बोलतं मला काही समजत नाही का? तू आलं समजाले. बापाजवळ सोय नव्हती लग्नाची. चला बा मा मैत्रिणीची बहीण होय. मी ना 1.5 लाख रुपये दिला द्याले आणि तू शिकून राहिली का मला? शिकवाले? नाही मी तसं नाही म्हणलं पूजाताई. म्हणजे साबुदाणामध्ये एवढं तेल टाकत नसते ना. ते तेलकट लागते ना, हानिकारक राहते ते. म्हणून म्हणलं होतं मी ना. सबऱ्या तोंडाचे तुला काय आहे ना काय नाही ना मला चांगल्या तऱ्हेने समजते. हा समजाले. तू नाटक पाहूनच राहिली मी पाहिले. थांब ना, मी मला ना त्याच्यासोबत बोलायचं आहे. त्यासोबत काहीच बोलायचं नाही मला. माझ्यावर डोकं नको खराब करू तू लते. नाही तर अशी धरीन ना आवरीन ना तुले. लय दिवसाची पाहून राहिली मी तुला नाटक. आज या संदेशाला घरी येऊ दे. याच्यासोबत बोलतोस मी आता. काय आहे काय नाही ना सर्व फैसलाच करून टाकतो मी. अशी थोडी जाणार आहे मी माझ्या नवऱ्याच्या घरी. जाईन तर बंदे पैसे घेऊन जाईन आता. कोणी नाही कोणाचं म्हणते ना. बरोबर आहे. याच्या भरोशावर मी ना माझ्या नवऱ्याला किती बोलली. मला काय माहित असे आहे म्हणून. माहीत लोक माझ्यासोबत बेईमान होणार. माईवाली कदर नाही कोणाला. भावाले नाही कोणालेच नाही माही कदर. मी इथं राहू शकत नाही. रोज काही नाही काही हे वाली गुबड तोंडी बाई भावजाई हे करते. आता चुगली लावून माईवाली भावाजवळ हे वाली नालायकवानाचे. तू या लाड करून आम्ही असं पस्तावलो का नाही. त्या बापाची जायची वाट पाहून राहिली होती मी ड्युटीवर. त्या बापाच्या समोर मला असं तमाशा करता येत नाही ना. काय करू मी? त्या माणसाला माहीत गीत पडलं ना बाई. तुले आत्ता घराच्या बाहेर हकलते व तुले राहणे व आत्ता हकलते व. आई किती वेळची मारून राहिली व मला केस धरू. आई सोडणं व गावण्याची करू राहिली व माझ्याकडून झाली ना व गलती. मला नाही समजलं. आई गावण्याची करू राहिली व आई सोडणं व एकतर ते सागरजी नाही बोलत माझ्यासोबत. सगळ्याच इकडून तुटली ना व आई. तू बी मला अशीच बोलता आहे. जिथं तिथं तुनं सारं खराब करून टाकलं. तिथं पहिल्या नवऱ्याच्या घरी नाही नांदली, दुसऱ्या नवऱ्याच्या घरी नाही नांदली तू. आता कितीक नवरे करून देऊ तुले? हो नालायकी, कितीक नवरे करून देऊ तुले? आता स्वतःच्या मतानं गेलं. एवढा चांगला नवरा भेटला. तिथं तरी सारखी सुधी नाही राहिली. म्हटलं स्वतःच्या मनानं कारण तिथं तरी चांगली राहीन म्हटलं. तिथंही तिनं आग लावून ठेवली. काय म्हणू बाई त्या सासूले मी. त्या जावयाची काढायला गेली होती. इथंच हिची गलती आहे. हिचीच गलती आहे. माझ्याच पोरीची गलती आहे. नालायकीले नाही त्यावाल्या राहिलं तिले. त्यावाल्या याची कदर नाही होती. लेकराची कदर नाही तिले. गोया नाही घेतल्या. एवढं कोणतं तुले आलतं संकट होती या मागव. तुझ्या जीवच घेतो आज मी. तू याला थांब राहणे. आज तुझ्या जीवच घेतो मी. आई सोडणं आई व सोडणं. आई सोडणं. अमाय अनंता अमाय राणीला काऊन मारून राहिली बाई अनंता? आताच तिचं असं झालं बाई. 15 दिवस नाही झाले. हे काऊन मारून राहिली एवढी? सोड तिले लवकर. सोड बाड तू अनंता. सोड त्या पोरीला काऊन मारून राहिली बिन फालतूची? तिचं मला आताच हे झालं तू मारून राहिली. काय माय होय का काय होय? तू सोड तिले. चंदा आलं गोय तू. आलं गोय तुला काहीच नाही माहित व. चंदा आलं गोय. आजीचा जीवच घेऊन टाकतो मी. आजीचा जीवच घेऊन टाकतो. या पोट्टीनं हिनं मग आम्हाला कुठंच तोंड दाखवायचं ठेवलं नाही व. चंदा आलं गोय तू. केलं काय तिनं? एवढी काय मारून राहिली? इकडे तू पहिली. इकडे बरं. इकडे तू इकडे. नंतर काय झालं? अहो मी विचारायला आलते तुले. तू हिच्या सासूच्या घरी गेलती बाय. आम्हाला सांगितलं नाही काही नाही. मग फोन केल्यावर माहित पडलं तुले. निर्मला बाईला सांगितलं होतं तुनं. आणि काय झालं? काऊन गेलती तू? काय झालं? आणि काऊन एवढी पोरीला झोडपून राहिली? तिचं आत्ताच असं झालं हो बिचारेन. काऊन मारतो तिले हो? हो अंता. मारू नाही तर काय करू मी.
चंदाईले काय गुरु मारू नाही तर हिनं साऱ्याच इकडं हे करून ठेवलं. आम्हाला कुठंच जागा ठेवली नाही हिनं. हा, हिले कोणता नवरा पाहून देऊ आता सांग बरं तू. आहे तो पहिला बदमाश होता, आता यो तिनं तिच्या मतानं केला. एवढं साधं पोरगा आहे होते चंदा. चांगले लोक आहे बिचारे दोघही जण, नवरा बायको चांगले आहे. हिचे सासू सासरे किती चांगलं पाहिलं. हिनं या पोटीनं गोळ्याच घेतल्या नाही म्हणते. हिच्या गर्भात पेशवीवर गाठ आहे म्हणते. गोळ्या घेतल्याशिवाय ती चांगलं होत नव्हतं म्हणते ते. हिनं गोळ्याच नाही घेतल्या म्हणते. रागावर अशी पोट्टी आहे. हिनं हिच्या हातानं सर्व बरबाद केलं. हिनं काय करू आता आम्ही. गर्भपिशवीवर गाठ आहे का हो? आणि गोळ्या नाही घेतल्या हिनं? बापा रे, अरे देवा. आता काय करते ना काय नाही का बिचारे ते लोक. तिच्या सासूवरून असं वाटलं नाही बाई हिली येऊ देन म्हणून डबल येऊ द्याले. आणि तो जवाई बी फोन नाही उचलत तिचा मला. ठेवते का नाही ठेवत हिले, आता काय करावं आता. देवा देवा, काय म्हणावं बापा या पोरीले. एवढे चांगले सासू सासरे, नवरा. तुझे नशीब चांगलं होतं बाई राणी, म्हणून तुला भेटले. तरी एवढे लोक चांगले, नाही तर दुसरा सहसा करून चांगला भेटत नाही बाई. भेटलं तर भेटलं, नाही तर भेटतही नाही. आणि काहून अशी करतं बाई एकदम. कोणत्या गोष्टीचं घमंड आहे हो तुले राणी? व पाचच घमंड आहे. पाय ना फुलं वाय, अशा सारखीच गोष्ट झाली बाई हिची वाली राणीच्या. एवढं बरोबर नाही ना राणी. आता पाय ना, जर त्या लोकांना तुले नांदवलं नाही राणे, तर मग काय करशील? मग घरीच बसशील त्या बापाच्या. काय नव चंदाईनं कसं करून ठेवलं आता सांगव. हिच्या बापाले जर माहीत पडलं ना बाई, चंदा बस झालं मलाही जोडपते आणि हिरे घराबाहेर काढते. सांग आता काय करू मी. इकडूनही फसली तिकडूनही फसली व मी. अनिलले माहीतच नाही का याच्यातलं काहीच नाही माहीत. काल मी 6 वाजता घरी आली. हिले झोडपतोच म्हटलं धरून. सर्वे घरी होते. तो राहुल होता, बुडा होता आणि हिचा बापही होता. काहीच नाही म्हणू शकले मी. तो माणूस घराच्या बाहेर निघेपर्यंत मी काहीच नाही. तो माणूस आता घराच्या बाहेर गेला तेव्हा हिच्या सोबत बोलायला भेटलं मला. सांग काय करू मी. तुला कायचा एवढा घमंड आला राणे व हो वा, कायचा एवढा घमंड आला. बापाच्या घरी तुझ्या सोय नाही लागत, त्याच्या घरी त्या सासू सासऱ्याच्या घरी किती चांगले आहे, किती चांगले लोक आहे व तुले. आता राहायचे का इथं जन्मभर आमच्या घरी. भावाचं घर नको होऊ देऊ तू. त्याचं लग्न नको होऊ देऊ आता तू. त्या रावल्याचं त्याचं लग्न करतो म्हटलं तर तू सुधरून नाही राहिला आम्हाला. एक नवरा झाला, आता दुसराही झाला. आता त्यानं जर सोडून दिलं तुले, आता तिसरा कर बाई, मग चौथा करतो, मग 5वा करतो. तू हलकटे. आपल्या घराने तसं कधी झालं नाही. नालायके. मी म्हटलं तिथं तरी चांगली राहीन म्हटलं हे वाली. झालं बाई म्हटलं. पहिला हिचा बेकार निघाला तो नालायक होता. हे दुसरे तरी चांगलं राहीन म्हटलं. आई झाली नवं गलती वा. आता नाही करीन नवा अशी. आता नाही करीन मी. लागेल उद्या चालली जातो सागरजीले फोन करून. कुत्रे, मी चालली जातो. थो जवाई त्या फोनही उचलत नाही नालायके. आणि तुला खरंच नेते का थो जवाई. ती तुझी सासू म्हणे ना, त्या पोराच्या नजरेतून उतरली म्हणते, मायावाल्या पोराच्या. थो बिलकुल बोलत नाही म्हणते. आणि काय सांगू चंदा काही ठेवून का हिली आता. असं नको म्हणू म्हणता. ठेवण नाही तर काय होते. आता साऱ्याकडूनच गलती होते. पण हे वाली पोरगी एकदमच आहे बाई तुझी वाली राणी. सांभाळून राहा लागते बाई. एकदम असं नाही करत. बापाच्या घरी नाही आहे तू. तिथं नवऱ्याच्या घरी होती ना. जशी बापाच्या घरी वागे तशीच तिथंही वागतं का? तिथचे लोक वेगळे, इकडले लोक वेगळे. सुनवायरी होती ना तिची, तसंच वागा लागत होतं. तुला माहित होतं तुझ्याला याच्यात काहीतरी गडबड आहे. त्या गर्भपिशवीत काय आहे म्हणतं. मग चांगली गोळ्या घेती, चांगली राहती. एवढी अक्कल नव्हती का तुले? 6 महिन्याचं झालतं बाई तुझ्याला. 5-6 महिन्याचं ते लेकरू. आणि तू गोळ्या सोडून दिल्या. वाटते का तुला थोडीशी लाजवर आणे? काकू चूक झाली माझ्याकडून जी काकू. अहो चूक झाली. लहानशी आहे का एवढीशी? 2 वर्षाची चूक झाली. एवढी मोठी घोडी आहे ना तू कुत्रे. एवढंही नाही समजत तुले. नवऱ्याचं तर ऐकायला पाहिजे होतं. त्या एवढ्या चांगला नवरा भेटला. मायची हे नाही पाहत तू हालात. त्या बाप कसा आहे व. लहानपणापासून पाहत आहे ना मला तू कसे दिवस काढून राहिली मी. आणि त्या बाप कसा वागवते मले. आणि तुला एवढा चांगला नवरा भेटू नाही, तू सारखी सुटी वागली नाही नवऱ्यासोबत. नाही बाई, हो ना, बरोबर आहे म्हणता. बाई आम्हाला या घेऊन जावं लागते बाई वावरात. वावरात झाले तुले तर सर्वच बरोबर आहे व. नवरा चांगला आहे. सारच चांगला आहे. कुठं जा नाही लागत, या नाही लागत. 5 बोटाची चापट मारत नाही बाई या पोरीले. एवढा चांगला नवरा असून असं करून ठेवलं तुनं. वा रे वा.
सांग ना आता तू. चंदा सांग, किती दिवस काढले हो हिच्या बापाजवळ मी ना. किती चक्कर येऊ आवाला मला. कुठेही गेला का नुसता माय मांग मांग से कोणासोबत बोलते काय करते बा म्हणून. नुसता मांग मांग ये. किती शाकीला आहे हो हिचा बापा. आता कमी झालं लेकरं मोठे मोठे हो झाले म्हणून. हिनं तर सारच पाहिलं या पोट्टीनं. एवढा चांगला नवरा असून हिनं असं केलं. सांग काय करावं आता. त्यानं जर हिले नेला नाही तर काय करावं मग आता. नाही नाही, असं कसं होईन आणता. नेन नाही तर काय, लग्न झालं आहे त्याचं वालं. होते आता सर्व्याकडून चुक्या होत्या. आता असं थोडी असते. नेन थांब. आता गेले का नाही 1-1.5 महिना त्याच जवळ ठेव. पाठवू नको. तिच्यावाल्या नंदेचं लग्न घेऊ दे. मग आरामशीर गोष्ट कर. आणि घेऊन जाजो तिला, नेऊन देजो. सध्याच थांबून जा. मारू गिरू नको हो तिले. आता पहिलेच एवढं मोठं झालं तिचं. दुसरी डिलिव्हरी झाल्यासारखी झाली ना माहितीले. मारतं तरी काय ले हो बापा. काही झालं गेलं तर अजून कमी जास्त बिचारे. अहो रागच तसा येऊन राहिला व चंदा. काय करू मी सांग आता. मोठं ऐकत होती बाई काल. हिच्या सासून सांगायला चालू केलं ना तर मी मोठं ऐकून राहिली. मला शब्दच नव्हता बोलाले काही. हिचीच चूक होती. सांग मी कुठं काढू राग आता सांग.